तेव्हा कारणीभूत काय तर हिंदू धर्मात फूट पडलेली तुम्हाला पाहायला मिळते। तेव्हा जेव्हा आपला माणूस जाती जातीमध्ये विभागला गेला तेव्हा फायदा परकीय आक्रमणकर्त्यांचा झाला, परधर्मीयांचा झाला, आणि जेव्हा आपला माणूस हिंदू म्हणून एकत्रित आला तेव्हा देशात फक्त भागवा पडला। हे गणितच आहे। आणि मग संतांच्या जेव्हा लक्षात आलं की हा जाती जातीमध्ये विभागलेला माणूस आणि फायदा जर शत्रूला होत असेल, धर्म जर मागे पडत असेल, मग संतांनी मनावर घेतलं समाजातला जातीयवाद संपवायचा। आणि मग जो येईल त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न केला, पण अट एक घातलेली होती, काय? जो येईल त्याला विष्णूचं व्हावं लागेल। आपण महाराजांनी गोड सांगितलं प्रमाण जायाने घातली मुक्तीची गावंदी, मुक्तीची पंगत मांडली, पण प्रवेश कोणाला? विष्णूच्या भक्तात मिळविली मानली वैष्णवांची। त्यांनी भगवत भक्तांना एकत्रित केलं। आओ जाओ घर तुम्हाला असं नव्हतं ते, जे माझ्या देवाला देव म्हणतील त्यांनी या। आपल्याकडे प्रमाण आहेत बघा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, चुकीचा अर्थ सांगतात की वारकरी संप्रदाय धर्म मानत नाही, भेदाभेद भ्रम अमंगळ मानतात। याचा अर्थ असा आहे वैष्णवाचा खऱ्या अर्थानं धर्म काय आहे तर जग विष्णुमय झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येकानं गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला टिळा लावला पाहिजे आणि स्वतःला वैष्णव म्हणून घेतलं पाहिजे, असं जग बनवणं हा विष्णुदासाचा धर्म आहे। म्हणजे आज मी माळ घातली, माझं टार्गेट काय असलं पाहिजे? 15 दिवसांनी शेजारच्यानी सुद्धा घातली, माझ्या कृतीनं, माझ्या वागण्यानं, माझ्या बोलण्यानं, माझ्या विकासानं। अनेक घरांमध्ये एखादं घर माळकरी राहतं, धार्मिक राहतं, सात्विक राहतं, त्या घरामध्ये नियम असतात, शिस्त असतात, शेजारचं घर अत्यंत बराने असतं, 8 दिवसाला पार्टी, आणि त्याचा परिणाम असा होतो की शेजारचं घर नुकसान करतंय कायम, कर्जबाजारी झालं, घरातली पिढी बिघडली, माणसं मारायला लागली, त्या घरात शांती स्नान देणार। मग शेजारचं घर विचार करते की अरे आपल्या भिंतीला ज्याची भिंत आहे त्याच्या घरात एवढं चांगलं वातावरण कसं? मग त्याला उत्तर सापडतं की नाही, ते सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाला जातात, ते कीर्तन ऐकतात, ते सावता महाराजांच्या मंदिरात भजनाला जातात, ते सावता महाराजांच्या कार्यामध्ये हातभार लावतात, त्या घरामध्ये शाकार केला जातो, त्या घरामध्ये देवपूजा केली जाते, त्या घरामध्ये नीतिमूल्य सांभाळली जातात, म्हणून ते घर प्रगतीपथावर गेलं। आणि मग त्या बाईच्या जेव्हा लक्षात येतं, मग ती अलीकडे येते, हो मी पण सावता महाराजांच्या मंदिरात आली तर मला येऊ देतील का? काय हा वैष्णवाचा धर्म? विश्व स्वधर्म सूर्य पाहू। याचा अर्थ काय आहे की आपला धर्म इतका ग्रेट आहे, इतका चांगला आहे की याचा प्रकाश जर जगभर पडला तर जगाला अनुभवाची गरज राहणार नाही, कारण हा धर्म सगळ्यांच्या सुखाचा विचार करतो। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। सगळे सुखाने राहिले पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे, निरोगी राहिले पाहिजे। अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन आनंद भरीन
जगाच्या पाठीवर असं विचारावं, माझी गाडी माई माडी माय बायकोची गोल गोल साडी, याच्या पलीकडे काही घेणं दे नाही. अनेक ठिकाणी नाही, आमचा संप्रदाय ते शिकवत नाही. आमचा धर्म काय शिकवतो? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा. वाटणारा सुख वाटणारा, आनंदाची शिदोरी वाटणारा, काला वाटू एकमेका वाटणारा. नका तर पडू क्या रे तूने, नका तर पडू आनंदाचे लाडू घ्या रे, नका तर पडू घ्या रे तुम्ही. ते म्हणतात मी आनंदाचे लाडू खातोय, तुम्ही उलट पद्धत अशी आहे, ज्याला काही रहस्य सापडले ते झाकून ठेविते, ते जगाला कळू देत नाही. काहीच्या धोत्राला गाठी, बँकेत कोटी, लोकांना असं दाखवतं आम्ही लय जामे, पाहुणे रावळ्यांनी मागू नये म्हणून. पण असलं मजबूत असतं, अकाउंट कायम फुल, कळू देत नाही. पण एकमेव आपले संत आहे, जे म्हणतात घ्या, आम्हाला भेटले तुम्ही घ्या. ती चळवळ राबव. मग तुम्ही आपण बघा, मग सगळ्या जातीतली लोक आली ना त्यात. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेनान, हवीजान, लोक तेच सांगतात. बघा काय विचार होते, काय सांगायला लागले. सगळ्यांना स्वीकारलं. अरे स्वीकारलं, पण टिळा लावल्यावर स्वीकारलं. कबीर महाराज असतील, लतीफ महाराज असतील, सेनान, हवीजान, विष्णू, हे सगळे विष्णूचे दास झाले. यांनी बाप विष्णूला मानलं, रामाला मानलं, पांडुरंगाला मानलं, आणि मग मोठ्या मनानं आम्ही स्वीकारलं विठ्ठल विठ्ठल. मला वाईट काच वाटतं माहितीये का, आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळात तुळशीच्या माळा घातल्या आणि आपले गोल टोप्या घालायला लागले. बरं काय असं बळजबरी नाही घातल्या, आवडलं. जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू धर्म आहे ज्याने जबरदस्ती कधी धर्मांतर केलं नाही समोरच्या. जर केलं असतं ना तर हिंदू धर्म फक्त हिंदुस्थानापुरता मर्यादितच राहिला नसता. का तुम्हाला सांगतो, आपल्याकडे काही कमी ताकदीची माणसं झाली का दादा. जर मानेवर तलवारी ठेवून त्यांनी जसं धर्मांतरण केलं हिंदूंचं, तसं आपण जर मानावर घेतलं असतं तर लय काबीज केला असता प्रदेश. मी वाचलं की औरंगजेब जो होता तो अफजुल्ल्याला घाबरायचा. अफजुल्ल्याचा देह असा धिप्पाड, जरा ताकद जास्त, जरा त्याचं वजनच होतं मला त्या काळात. औरंगजेब अफजुल्ल्याला घाबरायचा. ज्या अफजुल्ल्याला औरंगजेब घाबरायचा तो अफजुल्ल्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात ठोकला. मला सांगा, शिवरायांनी जर त्या काळात मानावर घेतलं असतं, मानेवर तलवारी ठेवून हिंदू करायचे, किती मोठा करता आलं असतं. शंभूराजांनी मानावर घेतलं असतं, करता आलं असतं. पण ती आपली संस्कृतीच नव्हती. रयतेचं राज्य म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे लोकशाही ला प्राधान्य त्या काळात दिलं. आपण बळजबरी कोणाला केली नाही, पण स्वतःहून इथल्या विचारसरणीवर, इथल्या नीतिमूल्यांवर, इथल्या आस्था केंद्रावर प्रभावित झावून अनेक परधर्मीय निघाल्यात माळा घातल्या.
ते विष्णुदास झाले, भक्त झाले भगवंताचे. आणि मग ते तिला सोडून सर्वधर्म समभाव जाईल तिकडे चादरी टाकायला लागले आपली लोक. अरे निष्ठावंतांचा धर्म आहे आपला. आईला आईन, बापाला बाप मानणारा आपला धर्म आहे. म्हणून जातीला नाही महत्व दिलं. तू कोणत्या घरात जन्माला आला, कोणत्या कुळात जन्माला आला, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. पण माझ्या रामाचा होय, माझ्या पांडुरंगाचा होय, माझ्या भगवान कृष्णाचा होय. आणि जो जो झाला त्याला स्वीकारलं. मग कोणतरी गेलं भगवान श्री तुकाराम महाराजांकडे, म्हटलं का आम्ही ऐकलो होतं तुमचा वारकरी संप्रदाय धर्म मानित नाही, सर्व धर्म समभाव वालाय, आओ जाओ घर तू महाराज. म्हटलं नाही नाही नाही, अहो धर्माचंच पालन करायला आम्ही जन्माला आलोय. धर्माचे अपने हाथों से खिलाओ
राम जी का रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राम आएंगे आएंगे राम आएंगे 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 राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्म के सारे पाप जाएंगे राम राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय सावता बोलेगा मुबारक हो माई मुबारक हो माई
माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत शिरोमणी छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी हिंदू धर्म की भारत माता की जय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम 2025 मध्ये आपल्या समाजाला लागलेली एक घाण सवय हिंदू शब्द आला तर राजकारण सगळ्यात घातक आहे पुढच्या काळामध्ये ही जी आपल्याला सवय पडली ना की कोणी हिंदू म्हटलं राजकारण करतो ही सवय पहिल्यांदा उलट वज्रमुठ बांधा जो हिंदू का काम करेगा वही देश पे राज तुम्हाला जर अस्तित्व पुढच्या काळात टिकवायचं असेल एकमेव पर्याय हिंदू शब्दापासून लांब पडू नका कोणी जर हिंदुत्वावर बोलत असेल तर त्याला शत्रू मानू नका लईच प्रॉब्लेम होत असेल तर मदत करू नका पण किमान त्रास देऊ नका काहींना समजा आतून लईच उकळी येत असेल की हिंदुत्व नाही आपल्याला जमणार ते एक संकल्प करायचा गप पाडायचा मी असं ऐकलं होतं मला नक्की माहित नाही पण नेताजी दादा वगैरे या मंडळीला माहित असेल की मुंबईत जेव्हा शिवसेना वाढायला लागली तर काहींना त्या गोष्टीचा फटका बसत होता की शिवसेना जर वाढली तर राजकीय फटका बसेल काही इतरांना तर त्यांच्या सुद्धा एक लक्षात आलं की मुंबईत शिवसेना वाढणं गरजेचं मग त्यांनी काय केलं माहितीये का ते शिवसेनेची स्तुती करत नव्हते शिवसेनेचं कौतुक करत नव्हते पण शिवसेनेच्या विरोधात पण बोलत नव्हते खरे नेताजी दादा का सगळ्यांच्या हिंदू म्हणून जे जन्माला आले होते त्यांच्या लक्षात आलं की शिवसेना मुंबईची गरज आणि पुढे ती शिवसेना महाराष्ट्राची गरज झाली खरे का बस तेच ते तत्वच आणि नेरेटिव्ह काय सेट केला की संत धर्म मानत नाही चुकीचं आहे अहो सगळा संघर्ष धर्मासाठी ते म्हणतात धर्माचं पालन करायला रक्षण करायला आणि अधर्माचं खंडन करायला आम्ही जन्माला आलोय धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ते म्हणले देव सुद्धा कशाला येतो धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी देवच जर धर्माच्या रक्षणासाठी जन्माला येतोय धर्म का बसा करते जगातल्या प्रत्येक माणसाला आपापल्या धर्माचा प्रचंड अभिमान आहे किती नाही मानतो अभिमान हो त्यांच्या धर्माच्या बाजूने थोडं बोललं तरी ते लगेच म्हणतात जनाब आइए आइए साहब आइए अमुक आइए तमुक आइए माझं म्हणणं आहे की हिंदूंचा सुद्धा धर्माभिमान जागृत असलाच पाहिजे पूर्वज बघा नव्हते मी आपले शंभू राजांना औरंग्या म्हणतोय की दादा तुझ्यासारखे लढवय्ये पराक्रमी व्यक्तिमत्व जर आमच्यात सामील झाले तर जग काबीज करू तुझं जीवन दान देतो तुझ्या काय अपेक्षा असतील अख्खं दख्खन देतो फक्त हिरव्या ध्वजासाठी लढ त्या काळात संभाजी महाराजांचं उत्तर असं आहे की माझ्या बापानं जगाला दाखवून दिलं हिंदू धर्मासाठी जगायचं कसं माझ्या बापानं हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यांच्या कुठे जन्माला आलेला हा छावा जगाला दाखवून देईल हिंदू धर्मासाठी मारायचं कसं 40 दिवस आनंदीत अत्याचार सहन केले काकडी सोलावी तशी त्वचा सोडली महाराजांची तुम्ही चित्रपट पाहिला कादंबऱ्या वाचल्या सगळ्या बाजूने आज शंभू राजांचं चरित्र जगापुढे आलंय काय दिलं धडाला धडा काय दिला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था
तांदळाच्या पोत्यावर धर्म बांधायला लागले. तुम्ही फिरा जरा, थोडस फिरा जरा, वाडी वस्त्यांमध्ये जा, एक 2-4 तांदळाचे पोते आणि 4-5 हजाराचं पाकिट दिलं ना, आपली लोक म्हणायला लागले आम्ही आता हिंदू नाही, आम्ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन धर्मांतरण दादा इतकं मोठं संकट आहे आज देशावर. ते सांगलीचं प्रकरण, त्याच्यावर आपण कितीतरी मोर्चे केले, अजून काही ना माहितच नाही सांगलीला काय झालंय. सांगलीत प्रकार असा घडला, एक ऋतुजा नावाची मुलगी आहे, कोविडच्या काळामध्ये तिचं लग्न जमलं. धनगर समाजात जन्माला आलेली मुलगी आहे, बाप वारकरी आहे पंढरपूरचा, घरात संप्रदायाची परंपरा आहे आणि सुशिक्षित परिवार आहे, पुढचा श्रीमंत परिवार आहे, म्हणून ते पोरीचं लग्न झालं. लग्न होईपर्यंत माहित नाही त्या घरात काय चाललंय. जेव्हा नांदायला गेली पाहते तर त्या घरात देवघरच नाही, त्या घरात देवांचे फोटोच नाही, दारात तुळशीचं वृंदावनच नाही. आणि मग समजलं असं की आपलं ज्या घराण्यात लग्न झालंय, जिथं आपण नांदायला गेलोय, त्या परिवारानं ख्रिश्चन धर्मात प्रवेश केलाय आणि ते चर्च मध्ये जात आहे. तिलाही आग्रह झाला की बाई फार चांगलंय, एकदम भारी आहे, तू पण आता तिकडे यायला पाहिजे. ती म्हटली नाही बाबा, मी वारकऱ्याची पोरगी करणार नाही, म्हटले मी जाणार नाही. त्या लोकांनी तिच्यासोबत थोडंसं षडयंत्र केलं, तिला गरोदर ठेवून पुन्हा विचारून पाहिलं, आता बाई चाल तिकडं. नाही म्हटली. 5 महिना 6 महिन्याचं होऊ दिलं तो गर्भपाठात. आणि मग मात्र शर्तीचे प्रयत्न झाले की आता तुला धर्मांतरण करावंच लागेल, तर ना जरी इथं राहायचं. त्यांना वाटलं आता 5-6 महिन्याचं बाळ आहे, आता कशी नाही म्हणत. ती पोरगी इतकी धर्माभिमानी निघाली भाऊ, त्या पुरीनं गळ फास लावून घेतला पण धर्म बदलला नाही. तुझ्या राजकीय अजून कळालीच नाही महाराष्ट्राला. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर प्रेमभंग झाला, प्रेमात अपयश आलं म्हणून आत्महत्या करणाऱ्या कितीतरी पुरी आपण पाहिल्या. शाळेत नापास झाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या कितीतरी पुरी पाहिल्या. नोकरी लागत नाही, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या कितीतरी पुरी पाहिल्या. पण हिंदू धर्मासाठी, माझा हिंदू धर्म सोडणार नाही या हट्टासाठी आत्महत्या करणारी ऋतुजा राजगे 2025 मध्ये. म्हणून तिच्यासाठी महाराष्ट्रात मोर्चे झाले, आंदोलन झाली, निषेध व्यक्त केला. परंपराच्या दादा जो सगळ्यांना बाप म्हणतो ना, तो कोणाचाच नसतो. पतिव्रते जैसा हे संतांचे प्रमाण आहे हो, की एखाद्या पतिव्रतेला जसं तिचा पती सर्वस्व असतो तसा आम्हाला आमचा देव सर्वस्व आहे. महाराज म्हटले देव जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हटले कदाचित ठेवले असेल महाराजांच्या मानेवर कोणतरी तलवार, चल काय नाटक लावलंय बंद कर. ते म्हटले बाबा कापायचं कापून टाक, पण मी नाही, माझा विठ्ठलाच्या चरणीच माझा दृढ भाव आहे. आपली सर्व म्हणतात त्यांचं वार आहे का त्या तिकडं, म्हणजे असं नाही ना. म्हणजे तिकडं शिद्ध तिकडं उद असं काहीतरी आहे आपल्याला. तिकडं उघड्या तिकडं उद म्हणे आपल्याला, जिकडून फायदा आहे तिकडं निघायचं. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म सुटू नये, निष्ठे संपायचे. उलट समोरच्याला तुम्ही सांगा की आम्ही किती चांगले. तुमच्या घरात पुरणपोळी, भाईचारा तुम्हाला पाळायचाच आहे ना. कसा भाईचारा पाळा माहिती का? आपल्या घरात पुरणपोळी आणि ज्याच्याशी भाईचारा करायचा त्याच्या घरात शिळ्या भाकरी 8 दिवसाच्या. मग पुरणपोळी सोडून त्याच्या घरी जायचं का खायला? अरे त्याला म्हणायचं ते शिळ भाकर काय खात बसला, इकडे ये पुरणपोळी खायला. त्याच्या हातात भागवा द्या, तुम्ही नका भागू. भगवान श्री तुकाराम महाराजांच्या आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागला. नाही ते म्हटले आमचा जन्म जो झाला तो धर्माच्या रक्षणासाठी झाला, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. म्हटले हे जे खोटं नाट्य आहे, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, या साधू संतांनी संघर्ष केला. दादा मी मराठवाड्यात वारकरी संप्रदायाचं आपल्या काम किती मोठं आहे तुम्ही बघा. मराठवाड्यात होतो मी, गेलो होतो कीर्तनाला अध्यक्ष. एक 3 किलोमीटर गाव राहिलं
डांबरी रस्ताच संपला. गाडी पुढे चालायची, मागं खूप पाठा उडायचा मातीचा. 1 किलोमीटर गाव राहिलं, मोबाईलची रेंजच गेली, गायब, नेटवर्कच नाही फोन मध्ये. गेलो मी ते मॅप नुसार त्या गावात गेलो. मॅपचं जेवढं चांगलं रेंज गेली तरी एकदा सेट केलं की जात राहत. त्या गावात गेल्यावर मला जे आश्चर्य पाहायला भेटलं ते तुम्हाला सांगतो. आपण किती श्रीमंत आहे तुमच्या लक्षात. लहान लहान बाळ गोपाळ तिथं हरिपाठात पावल्या खेळत होते. माता भगिनी, पुरुष मंडळी 100 लोक असतील. हरिपाठ ताला सुरात पावल्या म्हणत खेळत होते. अभिमान याचा वाटला 2025 मध्ये ज्या गावात अजून डांबराचा रस्ता पोहोचलेला नाहीये, 2025 मध्ये ज्या गावात अजून मोबाईलचं नेटवर्क पोहोचलेलं नाही, त्या गावात आमचा वारकरी संप्रदाय पोहोचलेला आहे. कधीच किती मोठं काम आहे साधू संतांचं. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकार. गावागावात घराघरात जाऊन त्यांनी पोहोचवलं काम. तुम्ही बघा, आपल्यात सुद्धा जुनी अशी लोक आहे की सही करतात नाही, आमचे बातरी पण हरिपाठ पाठे. माता मावल्या कितीतरी आहे, गणित वजाबाकी बेरीज त्यांना माहित नाही, पण हरिपाठ येतो. हे कोणाचे उपकार आहे आपल्या? येस, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तवान भाव. हे सगळे साधू संतांचे उपकार आहे. त्यांनी सगळं संतांचे उपकार मत निरंतर जागविते. त्यांनी जाग ठेवलं, धर्म टिकला. पुढच्या काळामध्ये तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तो वाढवणं, फुलवणं, त्याचा अभिमान बाळगणं. अहो सांगून सांगून काटाळलो मी. तुम्हाला धर्म टिकवायचा होता तर कपाळाला टिळा लावा राव. नाही ऐकती लोक. किती एका विषयावर किती रील बनवायचे. उठ सुट्टेच बोलायचं, उठ सुट्टेच बोलायचं. टिळा लावा, टिळा लावा, टिळा लावा. काय फरक? अहो टिळा लावल्यावर माणूस काय प्रसन्न दिसतो. मी काय ज्ञानाने दादांचं उदाहरण देतो, कायम देतो भाऊ उदाहरण. पण ते काय आता काल परवा चालू केलं असत ना भाग नाही, पूर्वीपासून आहे त्यांचं ते. सगळ्यांनी जर वागले तसे तर तुम्हाला भेटलेला राम रामच म्हणत, वाकून म्हणत. आपल्याकडे पाहिलं की पुढचा कन्फ्युज होतो काय म्हणावं. कन्फ्युज नाही झाला पुढचा माणूस. आणि बघा इतर धर्माचे लोक त्यांच्या धर्माच्या ज्या निशाणी आहेत तंतोतंत त्यांच्या व्यक्तिमत्वावर ते दाखवतातच आम्ही कोण आहे. आपली लोक तेवढ्या बाबतीत प्रचंड गाढ. कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एका माळ मिरवा. कुशल महिला मंडळ म्हणतं बारीक माळ द्याव, चपला हात मोठा पाहिजे. काही कपाळाला टिळा असं लावतं जस काय मुंगी चावली तिथं बारीक असा टिपलेला. मी आता नेताजी दादा सगळ्यांनी पुढाकार घ्या. काळ बदलला. महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये आमचे हिंदू पोरं जर टिळा लावून जात असतील तर शिक्षकांनी त्यांना वरडायचं अजिबात काम नाही. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये आज या बघा हिंदुत्ववादी सरकार आहे देशात पण राज्यात पण आजही मी गावागावात कीर्तनाला जातो. लहान लहान पोरं मला येऊन भेटतात, म्हणतात महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, आम्ही टिळा लावून शाळेत गेलो, आमची मॅडम बोलली, आमचा गुरुजी बोलला. तो गुरुजी अजून लय माग आहे. त्याने जरा त्याच्या मेंदू मध्ये अपडेट केला पाहिजे मेंदू त्याचा, की आता टिळा लावून आल्यावर बोलायचा काळ नाही, टिळा लावून आल्यावर जय श्रीराम म्हण त्याला.
घ्या, हा विषय एकनाथ शिंदे साहेबांकडे नेऊ, देवा भाऊकडे नेऊ, अजित दादांकडे नेऊ, पण पोरं शाळेत टिळा लावून आल्यावर बसून दिले पाहिजे हो. मला एक शिक्षक म्हटला, नाही मग बाकीच्या धर्माची पोरं पण येऊ द्या ना, आम्हाला कळू द्या ना किती आहे. म्हणून नका म्हणजे तसं करताय. मग आम्ही लई आहे. टिळा लावलेले जर 90 असतील ना तर बाकीचे 10 राहतील. त्यांना काय घालून यायचंय ते घालून यावं, काय त्यांचं प्रदर्शन करायचं ते करू द्या, पण आमच्या टिळावाल्यांना बोलायचं नाही. हे जर आपण शेअर करून घेऊ आता पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी पुढाकार घ्या. टिळा लावलेल्या विद्यार्थ्यांना बोलायचं नाही. बाकीच्यांना काय त्यांचा धर्म मिरवायचा असं मिरवत असंही मिरवतायचो. आपली पोरं गप निघून येतात, नाही नाही ते चालत नाही, मग प्रत्येक जण आपापल्या धर्माचं करू. यावं द्या ना, पाहू द्या ना आहे किती कळेल तरी. उलट ते शाळेत जर सुरू केलं ना की ज्याला त्याला आपापला धर्म दाखवणं चालू ठेवा, आमच्या पुरी लवजी आजपासून वाचतील. आमच्या पुरीला कोणासोबत मैत्री करायची, कोणासोबत नाही करायची. साहेब आपण घेऊ आपण, मी आता पुढच्या काळात थोडा पाठपुरावा करतो. लहान लहान पोरं मला येऊन भेटतात. बर दादा शिक्षण मंत्री टिळावाला ना, दादा भाऊ भुसे सध्या ते काम करून घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी. शिक्षण मंत्री टिळावाला ना, हिंदुत्ववादी आहे, कडवट आहे. ह्या गोष्टी गरजेच्या. पूर्वज आहो, तुम्ही विचार करा. संत शिरोमणी सावता आमची माळियाची जात, शेत लावून बागायत, म्हणजे शेती इतकी भारी आहे, इतकी दर्जेदार शेती आहे त्यांची. सगळ्या बाजूंनी असं काय नाही कोरडवाहू शेती आहे. सगळं मळा व्यवस्थित खुललेला आहे. कशाचं पाण्याची कमतरता नाही, कशाची कमतरता नाही. हिरवागार मळा आहे. आणि देव आला कशात? देव म्हटला माझ्या माग 2 चोर लागले, एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे. मला लपायला जागा द्या. नैसर्गिकरित्या कोणताही माणूस आधी हेच म्हणल, ऊसात लप, घासात लप, भाजीत लप. आता बिबट्या जास्त ऊसातच लपतो ना. लपण्यासाठी उत्तम जागा म्हणजे ऊस. सावता महाराज नैसर्गिकरित्या म्हटलंय ऊसात लप, घासात लप, भाजीत लप. देव म्हटलं नाही, एक ज्ञान आणि एक नाम आहे. दोघं प्रचंड चतुर आहे, प्रचंड पुढे गेलेले आहे, प्रचंड विकसित आहे. मला अशी जागा दे की त्या दोघांना मी सापडलं नाही पाहिजे. हृदय फाटलं, 60वीला हरी हृदय मंदिरी. दादा काय धर्मनिष्ठा असेल हो. अहो आमचं दुकान नीट चालायला लागलं तर आम्ही देवळात जात नाही. लोकांनी विचारलं का मंदिरात आले नाही, गिऱ्हाईकच लय हो. काच वेळ भेटतो आम्हाला. ज्यांचा ऊस चांगला पिकलाय, ज्यांचा भाजीपाला चांगला पिकलाय, ज्यांची शेती सुजलाम सुफलाम आहे, एक क्षणाचा विचार नाही केला. छाती पाडली आणि देवाला जागा करून दिली. याच्यापेक्षा मोठी धर्मनिष्ठा कुठे आहे ही सांगा ना लोकांना. आमचा मारुती राय अशी मोत्याची माळ भेट दिली, फोडून पाहायला सुरुवात केली. त्यांना विचारलं का बरं फोडून राहिले. म्हटले राव याच्यात रामच नाही, आणि ज्याच्यात राम नाही त्याच्यात काय राम आहे. जो राम का वही काम का, जो नहीं राम का वो नहीं किसी काम का. ते एक मनी फोडून पाहायला लागले. म्हटले राम पाहिजे. अरे म्हटले आहे. आणि हे छाती पाडली तर मारुतीरायांच्या सुद्धा हृदयात कोण निघालं, रामप्रभू निघाले. त्यानंतर आमच्या सावता महाराजांनी छाती पाडली. काय निघाला. अहो आम्ही आमची छाती पाडली तर पहिले आम्ही कन्फ्युज होऊ कोण कोण दिसत. आपल्याला टेन्शन येईल, आता काय काय पितळ उघड पडत.
काय माहिती हो. कारण आपण 6 महिन्याला गुरु बदलितो, 12 महिन्याला मांत्रिक बदलतो, छाछूवाला दर 2, 2.5, 3 वर्षाला देव बदलतो आणि 5 वर्षाला पक्ष बदलतो. त्यामुळे वेगवेगळे नेतृत्व दिसतील आतमध्ये. पण आमचे संत शिरोमणी सावकार महाराज काय दिसताय तुम्हाला? दिसला तर देवच दिसला. आणि म्हणून नामदेव महाराजांनी जे कौतुक केलं ना, सागर प्रेमाचे आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा बाप साठवला. महाराज म्हणताय आई बापच दर्जेदार नाही. काय अवस्थेला पोचले होते? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मोठनाडा विघ्रदोरी अवघी व्यापिनी पंढरी. कर्म काय माहिती, एवढे भगवंताच्या प्रेमात होते की जर वेळच आली तर म्हटले माझ्यासाठी कांदा मुळा भाजी सगळं माझ्यासाठी ईश्वर आहे. याचा अर्थ प्रसंगी मी सगळा संसार पानाला लावेल, पण देव आपलासा करून घेईल. आणि मग सर्वत्र त्यांना देव दिसत. बरी आपण नुसते म्हणायचे का कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, मग त्यांना कांद्यात देव दिसला, मुळ्यात देव दिसला, भाजीत दिसला. आपल्याला सासूत कधी दिसल? सुनबाई मध्ये कधी आपल्याला दिसल? आपल्याला चुलत भावामध्ये कधी दिसल? दुर्दैव असं झालं, शत्रूशी भांडायचं सोडून दिलं, आपल्यातच भांडतात हो. आजी अध्यक्ष माझी अध्यक्ष, आजी संचालक माझी संचालक, भांडण वाजता राव. 400 वर्षापूर्वीच तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. अजून लोकांना कळलं नाही त्यातलं तथ्य काय, वर्म काय. तुकाराम महाराज किती प्रखर होते तुम्हाला ऐकून आहे. तुम्ही भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथे हनुकाठी, मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास वेदवायचे. आम्ही असे की चांगल्याला लंगोटी काढून देऊ म्हणते आणि नाठाळाच्या डोक्यात काठीच घालते. मऊ किती तर मेणापेक्षा मऊ आहे, कठीण किती तर लोखंडापेक्षा कठीण आहे. खरंच सांगा, मला पटायचं नाही दादा, लय दिवस मला पटायचं नाही की तुकाराम महाराजांची म्हैस त्या अंबाजीच्या शेतात गेली. अंबाजीला काहीतरी कुरापत काढायची. ज्याला तुमच्या सोबत भांडायचं आहे ना, त्याला फक्त निमित्त पाहिजे. ते शोधित राहतं पॉइंट मध्ये कधी सापडतं. आणि ज्याला नाही भांडायचं, प्रेमच करायचंय, तुम्ही काही करा, ते भांडतच नाही. हे सूत्रच अंबाजी निमित्त शोधत होता की हा मला पटकन कुठे सापडावा, चुकीत सापडा. म्हैस गेली तुकाराम महाराजांची, असं सांगतात की काटेरी काठीन त्या अंबाजीनं तुकाराम महाराजांच्या अंगावर वार केली आणि महाराजांनी ते खाऊन घेतलं.
मला पटायचंच नाही झालं लय दिवस आतापर्यंत मला पटायचंच नाही. मी म्हणायचो काहीतरी कोणतरी भेसळ केली चरित्रात आमचे तुकाराम महाराज अजिबात मार खाणार नाही लय ठोकतील पुढच्या असं मला काल परवापर्यंत वाटायचं. पण मला त्यातले वर्म सापडले. तुम्हाला पटतंय का बघा. ठरवलं असतं ना भगवान श्री तुकाराम महाराज मांबाजीला ठोकू शकत होते. पण काय केलं माहितीये का तुकाराम महाराजांनी ते मांबाजीचे फटके खाऊन घेतले आणि संध्याकाळी तेलाची वाटी घेऊन गेले मांबाजी. म्हणले राव तुमच्या हातले दुखले असतील तर सोडून देतो. ते मांबाजी आईस्क्रीम झालं गार झालं फार ते. त्या भगवान श्री तुकाराम महाराजांच्या त्या वर्तणुकीमुळं तो मांबाजी इतका प्रेमात पडला की टाळतरी झाला महाराजांचा. माझा मुद्दा असा आहे की जर त्या दिवशी तुकाराम महाराज म्हटले असते नाटला की तो अडला तू मला नडतोय तर मी तुला नाटणार. परिणाम काय झाला असता ग्रामपंचायतीला 2 पार्ट्या झाल्या असत्या गावात. मांबाजीची एक तुकाराम महाराजांची 2 भजनी मंडळ झाले असते एका मंडळाचे. 2 सप्ताह झाले असते एका सप्ताहाचे. 2 दिंड्या झाल्या असते एका दिंडीच्या. मंदिरात भिंती पडल्या असत्या अर्ध त्यांचा अर्ध आमचं. तुकाराम महाराजांच्या त्या काळात लक्षात आलं की अरे बरकी आक्रमण करताय शिवरायांसारखा राजा धर्माच्या रक्षणासाठी लढतोय. आता वेळ आपापसात भांडण्याची नाहीये तर आपल्या लोकांना एकत्र करण्याची आहे. मांबाजी जरी मला विरोध करत असेल तरी मी ज्या देवाला मानतो त्याच देवाची पूजा मांबाजी पण करतो. मी हिंदू आहे मांबाजी हिंदू आहे. आता वेळ एकत्र करून घेण्याची आहे. तुकाराम महाराजांनी कॉम्प्रोमाइज केली त्या काळात जुळवून घेतलं आणि परिणाम काय झाला एकजूट वाढली ना संघटन वाढलं. आपल्या लोकांना कधी कळणार आहे आपल्या सोबतच जास्त नाडतं. आपली लोक जेव्हा धर्माच्या आता मी काय म्हणतो माहितीये का थोड्या गोष्टी थोड्या ना प्रॅक्टिकली पण घेतलं. प्रत्येक गोष्टीत आपल्या मनाला जे वाटतं तेच करायचं असं नाही. थोडस दूरदृष्टिकोन पण ठेवा. मी सासूला सल्ला देत राहतो सुनांना जीव लावा. तुम्ही म्हणा याला कशाला बोलावलं. मी तुम्हाला फायद्याचं सांगतो. तुमचं शेवट सुनवाईच करणार. काय झालं माहितीये का नानीचा प्रॉब्लेम काय माहितीये का बाकी लोकांना लय गोड हो. पाहुण्या रावण्याला जर विचारलं नानी कशी आहे पाहुण्या रावण्यामध्ये अख्ख्या आमच्या नातेवाईकांमधलं नाक म्हणजे नानी का. कोणाची वास्तुशांती असो निघाली टॉवेल टॉप्या घेऊन. वर्ष श्राद्ध असो निघाली टॉवेल टॉप्या घेऊन. लग्न असो निघाली साड्या घेऊन. खुश ठेवलेले पाहुणे नानीने देऊन देऊन देऊन. गावातल्या मैत्रिणीला विचारलं नानी कशी. नानी म्हणजे जनाबाईच हो मुक्ताबाईच का आई हो घरात मैत जनली निघाली खिरवस घेऊन. मेथीची भाजी निघाली वानोळा घेऊन. पापड्या केल्या मैत्रिणी खुश ठेवलेल्या. त्यामुळे त्या म्हणतात जनाबाईच. सुनबाईला विचारलं नानी कशी आहे. सुनबाईचं एका वाक्यात उत्तर आहे नानी गेल्याशिवाय घर पुढे जाणार नाही. काय झालंय ही समस्या काय. ही समस्या अशी आहे नानी जगाला गोड आहे घरात कडवट. तुम्ही इथंच चुकू राहिला. या ज्या पाहुण्या बघा शेवटी नाशिवंत देह रोज शरीर वृद्ध होत चाललंय. तारुण्यात जो जोर येतो प्रौढपणात राहत नाही. प्रौढपणात जो जोर येतो म्हातारपणात राहत नाही. शरीर थकतं आणि एक वेळ अशी येते की मी करणारी खाटेवर पडते. पराधीन होतं आयुष्य. सगळं जागेवर मागावं लागतं. आणि मग तुमच्या पाहुण्या रावळ्यांना ज्यांना तुम्ही साड्या दिल्या टॉवेल टॉप्या दिल्या फक्त 5 वाला पार्ले घेऊन येतात हो. लय जीव लावलेला असेल तर एक नारळ पाणी
आणि येऊन बसणार. म्हातारी झाली का तू अजून धीर सोडू नको, लय जागायचंय आपल्याला, अजून त्याचं लग्न राहिलं, तिचं लग्न राहिलं. ते सांगता सांगता अर्धा बिस्किट पुढा तीच उडवते. हिला गिळत नाही ना. आजारी राहते ही. 1.5-2 तास त्या बैठकीत 2 चहाचे कप जी आणून ठेवती ना तिला सुनबाई म्हणतात. ते पाहुणे रावळ्याचे भेटायला येतात ना, ते चहाचे कप सुनबाई आणून ठेवी, ती उचली, ती साफसफाई करते. झालेली गावातल्या मैत्रिणी येणार, भाला बडी मार करणार, आपल्याला भजन करायचंय, पाणी करायची, अमुक करायचं, चालल्या. घरात राहिली कोण? राहिली तीच अशी खांद्याला धरीते नानीच्या टॉयलेट मध्ये नेऊन बसवायला. जेव्हा खांदे धरीते ना तिला सगळा भूतकाळ आठवतो. आता शरीर साथ देत नाही म्हणून गोगल काय झाले. जेव्हा अंगात जोर होता किती त्रास दिला मला. माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काय काय सांगितलं. माझी माहेरची परिस्थिती नाजूक होती तर त्यांना बिघाडे म्हणायची. माझ्या माहेरच्या लोकांना शिव्या घालायची. माझ्या सासऱ्याला सांगितलं तिच्याशी बोलायचं नाही, नाही तर सासरा बाई बाई करायचा. त्याचं माझं बोलणं बंद करून टाकलं. ते सगळं आठवल्यावर ती हळूहळू नाही येत ना आणला टॉयलेट मध्ये. चला ना ऑफर पटीतच भेटते ती म्हातारीला. तुमच्या आमच्या सारखा माणूस कुठं असला ज्या घटनास्थळी तर आपण म्हणतो या घरात म्हातारी बोलाय अन्याय होतो. अजिबात म्हातारी वा अन्याय होत नाही. म्हातारीचा भूतकाळ लय वाईट गेले कर्म झाले त्याचे भोगाले भोगले मिळे गनो कर्मना गती. कर्माची गती अटळ आहे. तुम्ही जितक्या जोरात बॉल फेकलाय तितक्या जोरात तो रिटर्न येणार आहे. तुमचं कर्म फिरून येणार आहे. तुम्ही तारुण्यात इतरांना काय दिलं त्याचे रिटर्न म्हातारपणात भेटत असतात. तुम्ही तारुण्यात उत्मात केला, म्हातारपणात हाडहाडच होणार. तारुण्यात तुम्ही जे वागणार आहे काय शिकायचं महाराजांच्या चरित्रामधनं हेच शिकायचं की जे महाराजांना विठ्ठलमय त्यांचं जीवन झालं. सर्वत्र भगवंताचं दर्शन करण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यातून जो भगवंत त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला. आम्ही सावध महाराजांना एका एका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ आपण सगळे सुपंथ करूया, एकत्र येऊया, धर्मनिष्ठ होऊया, पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करूया, त्यांना धर्माभिमानी करूया. ते धर्माचं काम करत असताना जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणताय की आमचा जो जन्म झाला तो धर्माचं रक्षण करण्यासाठी झाला, पालन करण्यासाठी झाला. आणि त्या दिवशी भगवान श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं की पाखंडाचं खंडन करायचं. आणि मग तुकाराम महाराजांना विचारलं की हेच तुमचं काम आहे का? करणे काम बीज वाढवावे नाम अवतेच तर आमचं काम आहे की भगवंताचं नाम सर्वत्र पसरवायचं. विचार करायला लावला सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे शेवटी सर्वस्व धर्म. का साधू संतांनी एवढा आग्रह धरला की तुम्ही देवाचं भजन करा. म्हणवा हरीचे दास का मने मध्ये विठ्ठला
जगला नाही तरी गेला जन्म, जन्म वाया झाला. बरं आता गमक अनेक लोकांना माहित नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. तुम्ही कोणत्याही आयुष्यात काम करा त्याला मर्यादा आहे. बोलायला मर्यादा आहे, ऐकायला मर्यादा आहे, सुगंध घ्यायला मर्यादा आहे. निवडणुका लढवायला शरीर थकतच ना. नोकरी करायला मर्यादा, व्यवसाय करायला मर्यादा. लोक म्हणतात नाही मी करीलच मी करीलच मी करील, मग पाडतात. लोक म्हणतात आज तुम्ही थांबायला पाहिजे राव, तुम्ही थांबत नाही. मी करणारे लोकांची परिस्थिती अशी, आज सोसायटी सुद्धा जिंकू शकत नाही. का? मर्यादा आहे. एका योग्य वयात योग्य काम सांगतात. माणसाने योग्य वयात योग्य निर्णय घेतला पाहिजे. पण आयुष्यातलं एकमेव असं काम आहे की जे शेवटच्या श्वासापर्यंत करता येतं, त्याला नामस्मरण. आता तात्पर्य सांगतो, तेच काम करण्यात पुरुषार्थ आहे जे आपण शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो. जे मध्ये सोडावं लागतं त्याच्यात काय तथ्य हो? तसं पाहिलं तर कर्तव्य म्हणून ठीक आहे, आलं वाट्याला केलं सेवा म्हणून. पण अस्मितेने जर काय केलं पाहिजे तर जे मला शेवटच्या श्वासापर्यंत करता येते. महाराज ते म्हणतात हे जे मर्म आहे, जे वर्म आहे ते जगापर्यंत पोहोचवणं. बीज वाढवावे नाम, हरी बोला देता हरी बोला घेता पैसता हरी बोला. त्यांनी काय म्हणता असताना की तुम्ही मुखानं देवाचं नाव घ्या. ते देवाचं नाव आपण घ्यावं म्हणून साधू संतांनी मोठा संघर्ष केला. महाराजांनी काय काय महाराजांचे त्या काळात अजून माणसं सुधरत नाही. 700 वर्षापूर्वी महाराज किती विकसित आहे आपले. सावता महाराज समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे. समयाशी सादर व्हावे. काय दृष्टिकोन आहे त्या काळात की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे तुमचं प्रारब्ध असेल त्याला सामोरे जा. रडत बसू नका, सुखानं माजू नका, दुःखानं खचू नका. एखाद्या दिवशी अंबारीत बसले म्हणून माज येऊ देऊ नका, आणि एखाद्या दिवशी पायाची चाकरी करावी लागली उद्विग्न होऊ नका. काय विचार आहे त्या काळात. आणि त्या संत शिरोमणी सावता महाराजांचा फार मोठा वारकरी संप्रदायाच्या उन्नतीमध्ये मोठा वाटा आहे. म्हणून मी या आळेफाट्यातील आपलं सगळं संत शिरोमणी सावता महाराजांचा जो भक्त परिवार आहे त्याचं एक आज अभिनंदन करतो. मी जेव्हा गाडी तिथं लावली आणि आज डोकावलो झालं, आज काही कीर्तन करता येणार का तुम्हाला सांगतो. मंदिरातल्या कीर्तनाचा मला फार वाईट अनुभव. इथं राहतात कुणाचं कोणाला काही कळत नाही. आवाज घुमत रिटर्न सेटच होत नाही. आवाज बंदिस्त भिंतींमध्ये. आणि म्हणून देवळातल्या कीर्तनाचा मला प्रचंड वाईट अनुभव. आज पाहिलं म्हटलं आज आपला कार्यक्रम ठरलेला. त्रास होतो महाराज, कारण तुम्हाला काही समजत नाही आणि आम्हाला रिटर्न व्यवस्थित भेटत नाही. पण मी या संत शिरोमणी सावता महाराजांचं जे आळेफाट्यावरचं मंडळ आहे त्या सगळ्या मंडळाचं अभिनंदन करतो. त्यांनी या मंदिरामध्ये स्टुडिओ सारखं वातावरण निर्माण केलंय. स्टुडिओ सारखं यशस्वी प्रयोग करून दाखवला की किती ओरडला किती हळू बोलला तरी श्रोत्याच्या अंतःकरणापर्यंत विचार गेला पाहिजे असं वातावरण, अशी सिस्टम या मंदिरामध्ये निर्माण केली. मी मंडळाचा हार्दिक अभिनंदन. लाखो रुपयांचा खर्च करून केलंय. मी अनेक ठिकाणी हे सुद्धा पाहिले प्रयोग, पण मला तिथं सुद्धा कधी कधी त्रास झाला.
ते कधी कमी राहिले, कुठं केलं नाही. पण सावता महाराजांच्या आळेपाट्यावरच्या मंदिरात मात्र तंतोतंत आवाज व्यवस्थित श्रोत्यापर्यंत पोहोचावा त्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलंय ते तंतोतंत वापरलंय, यशस्वी वापरलंय, ते सक्सेस झालं. आणि मंडळाने जे काळानुसार वर्तमानाचा जो उपयोग करून, तंत्रज्ञानाचा उपयोग करून जे केलं, मी मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो. देणगी देणारी जी लोक आहेत या देवळासाठी हातभार लावणारे, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. का? या असे यशस्वी उपक्रम राबवण्यासाठी पैसा तितका लागतो. आता 20-25 लाखाचं काम असेल, सोपं नाही, लय महागड आहे दादा, एक काम जास्त असेल, पण देणाऱ्या लोकांनी भरगच्च दिलं आणि दिलं ते सत्कार दिला. मी नेहमी सांगतोय, धर्माला द्यायला तुम्ही अजिबात मागं पुढं पाहू नका. आपण म्हणतो घर माझं आहे, गाडी माझी आहे, सोनं नाणं माझं आहे, जमीन माझी आहे, मरून पाप. फक्त मरून बघा, घर तुमचं नाही, गाडी तुमची नाही, सोनं नाणं तुमचं नाही, जमिनी तुमच्या नाही, बरोबर. पण हे जे मंदिर उभं राहिलंय ना, धर्माचं धर्म केंद्र, हे जे उभं राहिलंय ना, हे कालही तुमचं होतं, आजही तुमचं आहे आणि मेल्यावर पण तुमचंच. सदा सर्व काळ ही खरी संपत्ती आहे. देवळं म्हणजे नुसतं विटा मातीच्या भिंती नाही, हे आपलं अस्तित्व आहे, हे आपलं सर्वस्व आहे, हे आपली अस्मिता आहे. आणि त्यासाठी जो भरगच्च असा प्रतिसाद सगळे भाविक देत आहेत. मी मंडळाला विनंती केली, दादा तुमच्या साक्षीने सांगतो की जुन्या काळात देऊळ छोटं होतं, म्हणून महाराजांची मूर्ती त्या देवळाला शोभणारी होती. आज एकंदरीत मी जे मंदिराचं स्वरूप पाहिलं, त्यावरनं पुढच्या काळामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांची मूर्ती एवढी मोठी पाहिजे की रस्त्यावरनं सुद्धा स्पष्ट दिसली पाहिजे. माझी विनंती आहे, जुन्या काळात त्या काळामध्ये छोटं देऊळ होतं म्हणून छोटी मूर्ती होती. आता जर तुमचं मंदिर इतकं भव्य झालं तर त्यातली मूर्त्या सुद्धा तितक्या भव्य पाहिजे. काळानुसार बदल करणं गरजेचे असतात, त्यात अजिबात गैर काही मानायचं काही कारण नाही. आजोबांनी घरावर कौल टाकले होते, मग आपण स्लॅब टाकायचंच नाही का? नाही, ते आजोबांनी टाकलेले कौल, मग काय गळायला लागले ना ते. आता काळानुसार आपण त्याच्यावर स्लॅब टाकला पाहिजे. फक्त आजोबांनी ज्या परंपरा चालू ठेवल्या त्या आपण चालू ठेवू, बाकी काळानुसार काही बदल केले पाहिजे. तर मी पुन्हा एकदा गणेश भाऊ तुमच्या सगळ्यांच्या चरणी विनंती आहे की आपण, मला फार आनंद वाटला जातो मंदिर पाहून. मी सांगितलं की वर्षातून एक हाच कालावधी आहे की सगळीकडे सावता महाराज केलं जातं आणि नंतर मग थोडस दुर्लक्ष होतं. मी भजनी मंडळाला पण विनंती करतो या निमित्तानं की ज्या ज्या गावात ज्या ज्या काळात कधी पण 365 दिवसामध्ये आपण जेव्हा भाषणाला बसतो तेव्हा संत शिरोमणी सावता महाराजांवरचा अभंग सुद्धा म्हटला पाहिजे. संतवर अभंग जेव्हा आपण म्हणतो, कधीतरी गावात इतर वेळी सुद्धा जेव्हा सप्ताह भरतात तेव्हा एखाद्या विद्वान कीर्तनकाराला आपण विनंती केली पाहिजे की आज सावता महाराजांचं चरित्र कीर्तनात नाही हो. ती काळाची गरज आहे. महाराजांची प्रचंड त्यामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा धर्मनिष्ठा आहे, एक विविधता आहे आणि ती जगासमोर आली पाहिजे. तो धर्माभिमान आपल्या या अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे. त्यासाठी हा संत शिरोमणी सावता महाराजांचा उत्सव या गावामध्ये आळेफाटा या परिसरामध्ये संपन्न होतोय. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सुद्धा हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. या सप्ताहाच्या निमित्तानं मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज भटवाल, मृदंग सम्राट अमोल महाराज महाकाळ, मृदंग सम्राट कार्तिक महाराज काकडे, मृदंग सम्राट विठ्ठल महाराज गाडेकर
हरिभक्ती परायण शरदजी महाराज भागवत, भजन सम्राट देवा महाराज पानसरे, संतोष महाराज वागचौरे, नंदुबुवा गुले, जनार्दन महाराज दैफळे, सुरेश महाराज रोकडे, शिवानंद महाराज दैफळे, सीताराम महाराज भुजबळ, दशरथ बुवा गडके, नारायण महाराज वाघमारे, प्रथमेश महाराज भुजबळ या सगळ्या मान्यवरांचे व इतर काकडा भजन करणारी, कीर्तन साथ करणारी, विण्याची साथ करणारी सगळी आमची वारकरी संप्रदायिक धर्मनिष्ठ अशा प्रकारची धर्माभिमानी मंडळी, आपल्या सर्वांचे धन्यवाद। या कार्यक्रमासाठी या मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ वाघमारे यांनी अनेक महिन्यांपूर्वीच मला या कार्यक्रमाची नोंद करून ठेवायला लावली होती, वेळोवेळी आठवण करून द्यायचं काम केलं, आज उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं काम केलं। मंडळाचे अध्यक्ष, त्यांचं सगळं विश्वस्त मंडळ, त्यांना खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे सगळे सहकारी, सगळ्यांचेच मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या यशस्वी मंडळासाठी जोरदार टाळ्या देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया। असाच या देवस्थानचा आपण विकास करावा। मला सांगितलं गेलं की येणाऱ्या जाणाऱ्या ज्या धार्मिक दिंड्या असतात त्यांच्या आश्रयाचं ठिकाण, विसाव्याचं ठिकाण म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांचे मंदिर आहे। मंदिराचा उपयोग धर्मासाठीच झाला पाहिजे, धर्माच्या वाढीसाठीच झाला पाहिजे, त्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत। तिसऱ्या मजल्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे भोजनाची व्यवस्था, बैठकीची व्यवस्था, सगळ्या पद्धतीने अत्यंत चांगला विकास या देवळाचा केलाय। मुंबईकडून यायचंय, मध्यवर्ती पॉइंट आळेफाटा आहे, नाशिककडनं यायचंय, मध्यवर्ती पॉइंट आळेफाटा आहे, अहिल्यानगर कडून यायचंय, मध्यवर्ती पॉइंट आळेफाटा आहे, पुण्याकडून यायचंय, मध्यवर्ती पॉइंट आळेफाटा आहे, आणि मध्यवर्ती या पॉइंट वर आल्यानंतर धर्माचं धार्मिक केंद्र म्हणजे सावता महाराजांचं। इतकं चांगल्या परिसरामध्ये, मोक्याच्या परिसरामध्ये हा विकास होतोय, पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा अशी निमित्तानं विनंती करतो। अनेक राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांची सहकारी आवर्जून उपस्थित राहतात। सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी सहकारी, इतर महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांचे सहकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांच्या अत्यंत मनापासून धन्यवाद। माता भगिनींची संख्या अत्यंत आदर्श अशा प्रकारची, आपल्या सर्वांचे धन्यवाद। मला आपल्या समाजाचा एक अभिमान हा वाटतो की आज टिकली तर टिकली नाही तर हुकली अशी परिस्थिती आहे, पण आजही आमच्या अशा काही माता मावल्या आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सावित्रीबाईंचीच आठवण होते। ते जे आडवं कुंकू भारदस्त महिला, मला माझ्या बहिणीला विनंती आहे की आपण सुद्धा ते भारी दिसतं महाराज। अनेक लोक म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले धर्म मानत नव्हते, हा लावलेला आहे ना, लावतात आपल्या भगिनी, मला अभिमान वाटतो त्याचा, पण मला असं म्हणायचंय की सावित्रीबाईंच्या कपाळावर ते आडवं कुंकू आहे ना, हिंदू धर्माबद्दलची निष्ठाची, अभिमानाच्या धर्माबद्दलचा। तुम्ही बघा कोणती प्रतिमा त्यांची बघा, त्या इतक्या सुशिक्षित होत्या की मुलींना शिक्षण द्यायची सुरुवात त्यांनी केली, पण स्वतः मात्र कधी धर्मापासून बाजूला गेल्या नाही। आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेची ती जी पगडी आहे ती सुद्धा संस्कृतीचा अभिमान, आणि तो अभिमान आपण सुद्धा बाळगला पाहिजे। मला जेव्हा त्या माता मावल्या दिसतात तशा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर रखुमाईच दिसते, देवीचं दर्शन होतं। आपण ती संस्कृती जोपासली, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक। पुढच्या काळामध्ये जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई, जातीपेक्षा धर्माला महत्व देऊ, हिंदुत्वाचा अभिमान बाळगू, भगव्या ध्वजाला सर्वस्व मानू, आणि अभिमानानं आपल्या धर्माचं वर्चस्व, आपल्या धर्माचे संस्कार समाज स्थिर ठेवण्यासाठी वापरत राहू, पसरवत राहू, संघटन ठेवू, हिंदुत्वाचं काम करणाऱ्यांना हातभार लावू, धर्म कार्यांना भरभरून देऊ। आपल्या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात जे महापुरुष झाले त्यांचं चरित्र जगासमोर आणू, त्यांचं उदात्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करू, अशा पद्धतीने काम करू। भगवान श्री तुकाराम महाराजांना एक प्रश्न विचारला की महाराज मान्य आहे तुम्ही धर्माचं रक्षण करायला जन्माला आले, अधर्माचा नायनाट करायला जन्माला आले, तुम्ही भगवंताच्या नावाचा प्रचार प्रसार करताय, पण एखादा जर
तुमच्यापेक्षा ताकदवान माणूस, तुमच्यापेक्षा बलवान माणूस तुमच्या समोर उभा राहिला आणि तुम्हाला म्हटला काय नाटक लावलंय, मी जमू देणार नाही, होऊ देणार नाही. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले आमच्या धर्माच्या वाढीसाठी समोर येणारा मोठा असो नाही तर छोटा असो, आम्ही त्याला नाटणार म्हणजे नाटणार आणि आमचा धर्म वाढवणार. शेवटचं चरण नाही भीड